वसा जनसेवेचा. खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्त्वाकांक्षी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटप राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने सातत्याने रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा होत अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहण करणे हेतू अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 च्या कलम 37A अन्वये SO 2647 ईस्ट रेल्वे अधिनियम 1989 चा 24 च्या कलम 2 च्या खंड 37A अन्वये ज्याच्या पुढे रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 चा क्रमांक 11 असा उल्लेख केला जाईल प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार याद्वारे जालना खामगाव दरम्यान नवीन बीजी मार्ग प्रकल्प 162 किलोमीटर यास मध्य रेल्वे अंतर्गत विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करते. ही अधिसूचना महाराष्ट्रातील जालना आणि खामगाव जिल्ह्यामध्ये जमिनीचे संपादन करण्यासाठी आणि सार्वजनिक उद्देशाकरिता राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून ती या अधिसूचनेच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल असं या राजपत्रामध्ये म्हटले आहे. रेल्वे मार्गासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हावा ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची मागणी होती. लोकसभेच्या अनेक निवडणुकीमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवल्या जात होत्या. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.